नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे काही आता विधानसभाची निवडणूक आहे 2024 सालाची, आता या विधानसभे संदर्भात एक नवीन अपडेट आला आहे। याचा आणि आपल्या शेतकऱ्यांच्या अनुदानाचा खूप काही मोठा संबंध आहे आणि हा संबंध कसा लागतो, याच्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचे कोणते राहिलेले अनुदान मिळतील नाही मिळतील सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी थोडक्यात जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे शेवटपर्यंत बघा, नक्कीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करायला तर मुळीच विसरत नका जा, कारण की आपण एक योग्य आणि जेन्युइन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो। बघा, आता आजच म्हणजे 23 सप्टेंबरपासून ही जी काही प्रोसेस होती ही प्रोसेसला सुरुवात झाली। कसली प्रोसेस? तर विधानसभेचे जे काही इलेक्शन आहे त्या इलेक्शन संदर्भात आता याच्यासाठी जे काही निवडणूक आयोग आहे, निवडणूक आयोगाकडून याच्या मिटिंगा झाल्यानंतर याला एक 4 ते 5 दिवसाचा सर्वे झाला आणि हा सर्वे झाल्यानंतर म्हणजे निवडणूक आयोगाने सर्वे केला महाराष्ट्रामध्ये की कधी आपण या निवडणुका करू शकतो आणि त्या सर्वे चा रिझल्ट आज 28 सप्टेंबरला होता। आता 28 सप्टेंबरला आज रिझल्ट असल्यामुळे याच्यातनं एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की आचारसंहिता जी आहे ती 15 ते 17 ऑक्टोबरपासून लागू शकते आणि जे इलेक्शनची तारीख आहे ती तारीख 15 नोव्हेंबर असं सांगण्यात येत आहे। आता 15 नोव्हेंबर ही टेंटेटिव्ह आहे, प्लस मायनस 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतो। आता जर आचारसंहिता लागली तर मग शेतकऱ्यांचे आपले जो काही खरीपचा पीक विमा आहे 2023 सालाचा, 24चा तर विषय बाजूलाच आहे, रब्बीचा पीक विमा आहे 2023 सालाचा, महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जे काही शेतकरी पात्र असून त्यांच्या अकाउंटमध्ये अजून देखील याद्या लागून पैसे डिपॉझिट नाही ते अनुदान आहे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतील जे काही अनुदान राहिलेलं आहे शेतकऱ्यांचं, आता सोयाबीन कापूस अनुदानासंदर्भात लेटेस्ट सब्जेक्ट जो आहे तो राहिलेला आहे, कांदा शेतकऱ्यांचा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे, त्यांच्याही अकाउंटमध्ये पैसे यायचे राहिले आहेत, दुग्ध जे काही उत्पादक शेतकरी असतात की त्यांची देखील जे काही त्यांनी सांगितलं होतं की त्यांनाही अनुदान होतं, जर तुम्ही आठवाल चांगलं तर त्यांचेही पैसे याच्यातनं राहिले। सो हे सगळे पैसे आता सरकार 15 सप्टेंबर ऑक्टोबरपासून जर आचारसंहिता लागते तर या 15 दिवसामध्ये पैसे टाकेल का, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्या डोक्यात आहे। तर जर प्रॅक्टिकली बघायला गेलं तर हे शक्य नाही आहे। आता आपल्याला जास्तीत जास्त कोणते पैसे मिळू शकतात? आपल्याला जास्तीत जास्त कापूस सोयाबीन अनुदानाचे पैसे हे मिळू शकतात, बट त्याच्या संदर्भातील देखील तारीख पे तारीख चालू आहे। 26 तारीख होती, 5 ऑक्टोबर झाली, 29 सप्टेंबर सांगताय, ते मिळेल नाही मिळेल त्याची शाश्वती नाही, ते आपल्या खात्यात जेव्हा येईल तेव्हाच आपण त्याला ग्राह्य धरू। आता राहिला विषय, मग हे जर पैसे आपल्याला नाही मिळाले तर दिवाळीच्या तोंडावर, सणासुदीच्या तोंडावर आपल्या शेतकऱ्याकडे पैसे नसणार। ओके, सोयाबीनचा हमीभावाचा प्रश्न आहे की सोयाबीनचा हमीभाव मिळत नाही आहे शेतकऱ्यांना। ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सगळ्यांनी फक्त एकजूट होऊन जर आपल्या शेतकऱ्यांसाठी, आता मध्यंतरी जे 1-2 दिवसापूर्वी न्यूज चालू होती की कांद्याचे ऐन सणासुदीमध्ये कांद्याचे भाव वाढले, लाजासुद्धा वाटत नाही या लोकांना की कांद्याचे भाव फक्त 10-25, 10-15 रुपये जास्त वाढल्याने लगेच यांचा भाव करून मीडिया चॅनलवाले एवढा याचं हे करता, मग शेतकऱ्याने जायचं कुठं? तुमच्या गोष्टींना सगळे ठिकाणी भाव, तुमच्या गोष्टी सळत नाही, नासत नाही, तुमच्या गोष्टी व्यवस्थितरित्या आज नाही विकल्या तर पुढच्या वर्षी देखील विकू शकता। आमच्या शेतकऱ्याचं काय? शेतकऱ्याचा माल जास्त दिवस ठेवू शकत नाही आणि हाच एक मुद्दा, हाच एक विषय सगळ्यांना परिचित झाला म्हणून ते शेतकऱ्यांच्या मालाला घालून पाडून भाव देता। अगदी लोकांचं काय बघतो आपण, पंतप्रधानांना देखील किंवा मुख्यमंत्री पंतप्रधान यांना देखील नाही, यांनी आत्ता हे यांच्या फेवरेट म्हणजे स्टेटनुसार यांचं चालतं। गुजरातमध्ये कांद्याला तो टॅक्स लावला नाही आणि इकडे लावला जात होता, निर्यात शुल्क त्यांना म्हणजे निर्यात बंदी तिथली उठवली, इथली उठवली नव्हती। या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे की आपल्याला इलेक्शनमध्ये ह्या गोष्टींचे रिमाइंड करून ज्या काही नोटा देतील आपल्याला एका रात्रीमध्ये 500-600 त्या नको आहेत आपल्याला फक्त आपला हक्काचा पैसा, मेहनतीचा पैसा आणि आपल्या मालाला भाव पाहिजे। तर मुद्दा हाच होता की एवढे सगळे अनुदान आपल्याला नाही मिळणार, जास्तीत जास्त 1-2 अनुदान आपल्याला मिळू शकतं आणि जर सगळे नाही मिळाले तर तुमच्या हातात आहे, आपल्या हातात आहे काय करायचं। आता सध्याला तरी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।